सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त ब्रह्मनाळ या गावात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले। आता या गावाला पुन्हा सावरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हे संपूर्ण गाव दत्तक घेतलेलं आहे। सांगली कोल्हापुरातल्या प्रलयात जिथे बोट उलटली ते ब्रह्मनाळ गाव वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलंय। 3500 लोकसंख्या असलेल्या या गावाच्या पुनर्वसनाची सर्व जबाबदारी प्रकाश आंबेडकरांनी उचलली आहे। जे महत्वाचं आहे की ज्यांची जनावरं मेलेली आहेत, तर मेलेल्या जनावरांची ज्यांची नावं आहेत त्यांची नावं आम्ही घेतलेली आहेत आणि जनावराला जनावर आम्ही आता देण्याचा तो निश्चय केलेला आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी काल पूर्णपणे रिपोर्ट्स मागवलेले आहेत आणि ज्यांची जनावर वाहून गेलेले आहेत त्यांना जनावर सुद्धा देण्याचा निर्णय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे। हे एक सगळ्यात महत्वाचं काम बाळासाहेब करतायत या पुनर्वसनामध्ये। आणि ज्यांची घरं जमीनदोस्त झालेली आहेत, ज्यांच्या घराच्या भिंती पडलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी येत्या 22 तारखेला या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर 4 इंजिनियर पाठवतात।